2025 आणि या स्पर्धेचा सेमीफायनलचा दुसरा सामना सप्तेश्वर रणगोळी विरुद्ध गोपाळकृष्ण अग्रवाडी दोन्ही संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते आहेत। पहिली चढाई गोपाळकृष्ण अग्रवाडी संघाकडून योगेश पिळगे आपल्याला पाहायला मिळतोय। एक महत्त्वाचा मोहरा गोपाळकृष्ण अग्रवाडी संघाचा। निश्चितच लांजा तालुक्यामध्ये जेथे कबड्डीच्या स्पर्धा होतात त्या स्पर्धांमध्ये वारंवार सामनावीर असू दे चढाईपट्टू असू दे ही पदक देशावरती नावावरती आपल्याला झालेले पाहायला मिळत आहेत आणि तो चढाईपट्टू पहिल्या चढाईमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। 7 डिफेन्स मध्ये खेळत असताना 2-1-2-2 फील्ड ते सजवले गेले सप्तेश्वर रणगोळी संघाकडून। पहिली चढाई थोडीशी सावधबाजी आजमावतोय, कोणताही धोका पत्करत नाहीये। रेड व्हॅलिड केली जाते आणि आपल्या क्रीडांगणामध्ये सुरू करत नाही। प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 1 सप्तेश्वर रणगोळी संघाचा प्रशांत आपल्याला पाहायला मिळतोय आणि निश्चितच या सामन्यावरती वर्चस्व गाजवायचं असेल तर प्रशांत याला शांत राहून चालणार नाहीये। या सामन्यामध्ये सप्तेश्वर रणगोळी संघाचा एक महत्त्वाचा बोरा जसे क्रमांक 1 त्याचे विचार आहेत नाही कसा प्रशांत आपल्याला पाहायला मिळतोय। हा देखील पहिल्या चढाईमध्ये खाली हात येताना आपल्याला पाहायला मिळेल। रेड व्हॅलिड करून आपल्या क्रीडांगणामध्ये सुरू परतलाय। प्रत्युत्तर दाखल असेल गोपाळकृष्ण अग्रवाडी संघाकडून। सातमोरी मैदानावरती असताना 2-2 फील्ड ते सजवली आहे। लेफ्ट कॉर्नरने चढाईला सुरुवात करते। लेफ्ट कॉर्नरला प्रशांत आपल्याला पाहायला मिळेल। खाली चढाई आपल्याला पाहायला मिळते। रेड व्हॅलिड करून आपल्या क्रीडांगणामध्ये सुरू करतलाय। प्रत्युत्तर दाखल असेल क्रमांक 1 सप्तेश्वर रणगोळी संघाचा बारदार रेड स्टील आपल्याला चढाईपट आपल्याला पाहायला मिळतोय। पुलअप्स आपल्याला पाहायला मिळेल गोपाळकृष्ण अग्रवाडी संघाकडे 2-1-2 फील्ड आहे। संतोष झालेली चढाई आपण पाहतोय। सूरज कामेरकर इथे मात्र आवश्यकता नव्हती। ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न मिडलँडच्या जवळ डॅश करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर मात्र टर्न करून मिडलँडवरती चुकून दिलंय। एक गुण मिळतोय सप्तेश्वर रणगोळी संघाला। तिसरी चढाई असेल आणि तिसऱ्या चढाईवरती गोपाळकृष्ण अग्रवाडी संघाचा योगेश आपल्याला पाहायला मिळतोय। 7च्या डिफेन्स मध्ये खेळत असताना बोनस गुण असेल, बोनस किंवा टच पॉईंट इथे पॉईंट घेणं बंधनकारक असेल अथवा मैदानाच्या बाहेर जावं लागेल। 7 विरुद्ध चाललेला सामना आपण पाहतोय। 2-1-2 ची सजवलेली फील्ड लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने चाललेली चढाई इथे मात्र पंगो करण्याचा प्रयत्न बेलांवरती झालेली झटापट आणि किती मोरे गारद केली जातील 1-2। धन्यवाद। या ठिकाणी या ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्माननीय संजयजी मंचेकर यांच्याकडून या मंडळासाठी 501 रुपयाचा देणगी प्राप्त झालेले। धन्यवाद। 500 रुपयाची देणगी प्राप्त झाले मंडळीच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत। इथे मात्र काय घडते किती मोठे गारद केले जातील प्रशांत याच्या माध्यमातून लाजवाब सगळे आपल्याला पाहायला मिळते। काउंटिंग चालू आहे 1 2 3 आणि या सामन्यामधील पहिली सुपर रेड आपण पाहतोय प्रशांत याच्या माध्यमातून 3 गुण मिळत आहे सप्तेश्वर रणगोळी संघाला। निश्चितच इथे मात्र आवश्यकता नव्हती। सुजल कामेरकर याला हा देखील पाठवून डॅश करण्यासाठी गेला आणि त्यानंतर मात्र 3 गुणांची चढाई आपण पाहिली प्रशांत याची। प्रत्युत्तर दाखल असेल गोपाळकृष्ण अग्रवाडी संघाकडून जास्ती क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळतोय। 7 मैदानावरती असताना इथे मात्र सावध चढाई आपल्याला पाहायला मिळते। रेड व्हॅलिड केली जाते आणि इथे मात्र प्रशांत आता मात्र शांत राहताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये। या तिच्या चढाईमध्ये सुपर रेड जरूर लगावले। आता मात्र 4 मोरे मैदानावरती असताना राईट कॉर्नरला सर्वेश कनंबळे आपल्याला पाहायला मिळतो। लेफ्ट कॉर्नरला असेल तन्मय त्याच्या जोडीला असेल योगेश। 3 महत्वाचे मोरे मैदानावरती अजूनही आपल्याला पाहायला मिळतात गोपाळकृष्ण अग्रवाडी संघाच्या। आणि निश्चितच सामन्याच्या सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये सप्तेश्वर रणगोळी संघ इथे मात्र हवी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। यावर्षी झालेल्या करंडदेवी चषकामध्ये देखील हे दोन्ही संघ सेमीफायनलमध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते। त्या सामन्यामध्ये देखील चांगली चुरस आपल्याला पाहायला मिळाली। सप्तेश्वर रणगोळी संघाचा त्या सामन्यामध्ये देखील दबदबा राहिला होता, परंतु त्यानंतर मात्र सेकंड हाफ मध्ये गोपाळकृष्ण अग्रवाडी संघ हा त्यांच्यावरती हवीचा पडला आणि त्यानंतर सप्तेश्वर रणगोळी संघाचा ते पराभूत झाला होता। आणि पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये इथे मात्र योगेश राईट कव्हरच्या दिशेने रॅपिडली शूट करून अँटच्या स्वरूपात 1 मोर गारद करेल। पॉईंट गोष्ट गोपाळकृष्ण अग्रवाडी। प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 1 च्या माध्यमातून 5 मोरे मैदानावरती असताना 2-1-2 ची फील्ड ते सजवली आहे। योगेश याला थोडासा विश्रांती देण्याचा प्रयत्न मिडलवरती इथे मात्र तन्मय याची जबरदस्त पकड आपल्याला पाहायला मिळते। तितकाच चांगला टीम सपोर्ट त्याच्या माध्यमातून देखील पाहायला आहे। सर्वेश याची
चांगली कव्हर आपण पाहिजे. रायडरला झपाटा गेलं मैदानाच्या बाहेर. 1 पॉईंट गोष्ट सतेश्वर रनगुळे. गुणफलक जर आपण पाहिलं तर सतेश्वर रनगुळे संघ 4 गुणांवरती असताना गोपाळकृष्ण आगरवाडी ते संघ देखील 4 गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बरोबरीवरती असताना आता मात्र रायडिंग वरती सज्ज झालाय. योगेश 5च्या डिफेन्स मध्ये खेळत असताना 2-1-2 ची फील्ड रेस सजवली गेली आहे. लेफ्ट कॉर्नरला प्रशांत क्रमांक 1 घालून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक महत्वाचा मोहरा सतेश्वर रनगुळे संघाचा. याच्या माध्यमातून चांगली कामगिरी होणं अपेक्षित असणारा या संघाला या सामन्यावरती जर वर्चस्व गाजवायचं असेल, फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर प्रशांत याला आपला खेळ इथं बहरावा लागेल या मैदानावरती. या स्पर्धेचा पहिला फायनलिस्ट संघ जयभवानी देवदेव संघ आपल्याला मिळाला आहे. पण दुसरा संघ त्यांच्या समवेत भिडताना कोण असणार आहे? गोपाळकृष्ण आगरवाडी की सतेश्वर रनगुळे. गतवर्षी झालेल्या स्पर्धेमध्ये देखील जयभवानी देवदेव संघ फायनलिस्ट ठरला होता आणि त्यांचा समवेत गोपाळकृष्ण आगरवाडी देखील हा खेळला होता. दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी राहिला होता आणि पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सेमीफायनल मध्ये लढत देताना आपल्याला पाहायला मिळतोय. ते समीकरण 30 फायनल आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळेल का, की इथे या वर्षी हे चित्र बदलेल? सतेश्वर रनगुळे संघ हा इतिहास इथे बदलणार आहे का या स्पर्धेचा? इथे जर विजय मिळवला तर निश्चितच फायनल मध्ये प्रवेश निश्चित होणार आहे. नॉकआउट सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 6च्या डिफेन्स मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तन्मय मिलांवरती चाललेली झटापट आणि इथे मात्र चांगलं टीमवर्क आपल्याला पाहायला मिळालं. एकीचे बळ मिळते पण रायडरच्या मैदानाच्या बाहेर पण बळबाट गोष्ट सतेश्वर रनगुळे. जिथं दाखल असेल जर्सी क्रमांक 1 प्रशांत पुन्हा एकदा आपल्या संघासाठी वारंवार चढाई करत असताना 4च्या डिफेन्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र जबरदस्त लाईन जाम सर्व्हिस सपोर्ट येत असताना चांगला एस्केप आपल्याला पाहायला मिळालाय. 2 गुणांची कमाई करतोय प्रशांत. पॉईंट गोष्ट सतेश्वर रनगुळे. अजूनही गोपाळकृष्ण आगरवाडी संघाचा महत्वाचा मोहरा योगेश आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. इथे थोडासा संयम दाखवावा लागेल डिफेन्स मध्ये सतेश्वर रनगुळे संघाला. इथे जर आपण पॉइंट बहाल केला तर निश्चितच या सामन्यामध्ये बॅकडोरवरती आपण पुन्हा एकदा याल आणि पुन्हा एकदा इथे मात्र गोलवरती जाऊन लेफ्ट कव्हरवरती हँडच्या स्वरूपात एक मोहरा गारद केला जातोय. बोनस प्लस 1 पॉइंट एकूण 2 गुणांची कमाई करतोय. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाते. 3 मोहरे गोपाळकृष्ण आगरवाडी संघ क्रीडांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुपर टॅकलची सुवर्ण संधी असेल. जर्सी क्रमांक 1 चढाईसाठी दाखल झालाय. गोलवरती चाललेलं डिफेन्स निश्चितच कबड्डीच्या पटलावरती जर आपण पाहिलं तर जेव्हा 3 किंवा 3 पेक्षा कमी कडे मैदानावरती असतात तेव्हा जर रायडरला टॅकल केलं तर सुपर टॅकलच्या स्वरूपात 2 गुण दिले जातात. ते समीकरण इथे मात्र जुळलंय. पुन्हा सामन्याला सुरुवात केली जाते. जर्सी क्रमांक 9 चढाईसाठी दाखल झालाय. गोपाळकृष्ण आगरवाडीचा हा चढाईबोट आपल्याला पाहायला मिळतोय. जेव्हा योगेशला विश्रांती दिली जाते तेव्हा हा चढाईबोट चढाई करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 मोरे मैदानावरती असताना 2-2-2 ची फील्ड रेसमध्ये गेली आहे. खाली चढाई आपल्याला पाहायला मिळते. प्रत्युत्तर दाखल असेल सतेश्वर रनगुळे संघाकडून. जर्सी क्रमांक 1 गुणफलक असेल. गोपाळकृष्ण आगरवाडी 6 गुण, सतेश्वर रनगुळे संघ 8 गुण. मात्र 2 गुणांची प्रयत्न सिंगल हँडेड केलेला हा टॅकल सुपर टॅकलच्या स्वरूपात 2 गुण दिले जात आहेत गोपाळकृष्ण आगरवाडी संघाला. इथे मात्र कुठेतरी ऑलआउटच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळाला होता. परंतु त्यानंतर केलेला हा जबरदस्त कमबॅक आपण पाहतोय गोपाळकृष्ण आगरवाडीच्या माध्यमातून. प्रत्युत्तर दाखल असेल. रायडिंगवरती सज्ज झालाय योगेश. 5 मोरे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. 2-1-2 ची फील्ड इथे लगावती आहे. प्रत्युत्तर दाखल असेल. दोन्ही संघ इथे बरोबर आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोपाळकृष्ण आगरवाडी संघ 8 गुणांवरती खेळताना तर सतेश्वर रनगुळे संघ देखील 8 गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रशांत पुन्हा एकदा चढाईसाठी दाखल झालाय. एक महत्वाचा मोहरा सतेश्वर रनगुळे संघाचा. राईट कॉर्नरला तन्मय आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्ट कॉर्नरला सुजल, त्याच्या जोडीला असेल योगेश. राईट इनला लेफ्ट इनला खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. खाली या चढाई थोडासा संयम राखला गेलाय प्रशांतच्या माध्यमातून. रेड व्हॅलेट करून आपल्या क्रीडांगणामध्ये सुरू परतलाय. तिसरी चढाई असेल योगेशासाठी.
डू ऑर डाय रेड असेल करा किंवा मला तो मैदानाच्या बाहेर चालत असतं तर अशा स्वरूपाची चढाई असताना 5 मुळे मैदानावरती असताना बोनस गुण असेल टच पॉईंटची आवश्यकता असेल इथे योगेशसाठी पॉईंट घेतला तर आबाद नाही तर बरबाद या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय 2-1-2ची फील्ड जे सजवले डिफेन्स मध्ये थोडासा संयम राखावा लागेल वेळेच्या अभावी इथे मात्र पॉईंट घेतला जाईल का पुन्हा एकदा इथे टॅकल केला जाईल मैदानावरती आलेले इथे मात्र जोरदार बाहुबली डॅश आपल्याला पाहायला मिळतोय एक महत्वाचा मोरा योगेश मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल प्रत्युत्तर दाखल असेल प्रशांताच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 1 3 मोरी पुन्हा एकदा मैदानावरती राईट कॉर्नरला तन्मय लेफ्ट कॉर्नरला सुजल आपल्याला पाहायला मिळतोय इथे जर टॅकल केलं तर निश्चित सुपर टॅकलच्या स्वरूपात 2 गुण मिळू शकतात परंतु थोडासा संयमी खेळ आपल्याला पाहायला मिळाला आहे आपल्या डिफेन्स वरती इथे विश्वास दाखवला आहे सत्तेच्या रणगोळी संघाने जर्सी क्रमांक 8 रेड व्हायलेट केली जाते आपल्या क्रीडांगणामध्ये स्क्रू परतला आहे डू ऑर डाय रेड जर्सी क्रमांक 11 याच्यासाठी कचऱ्याची घंटी असेल इथे जर पॉईंट लागला तर आबाद नाही तर बरबाद बोनस गुण असेल टच पॉईंटची असेल आवश्यकता 3 विरुद्ध चाललेला सामना वरती जाण्याचा प्रयत्न इथे मात्र थोडासा संयम राखावा लागेल गोपाळकृष्ण अग्रवाडी संघाला आणि जबरदस्त अँकडून आपल्याला पाहायला मिळतोय सुजलाच्या माध्यमातून कमाल आणि लाजवाब कामगिरी सुपर टॅकलच्या स्वरूपात 2 गुण मिळत आहेत गोपाळकृष्ण अग्रवाडी संघाला पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाते जर्सी क्रमांक 8 पुन्हा एकदा रायडिंग वरती सज्ज झालाय आणि इथे मात्र घेरला गेले डिफेन्स मध्ये चांगलं टीम वर्क आपल्याला पाहायला मिळालंय सत्तेश्वर रणगोळी संघाने गोपाळकृष्ण अग्रवाडी संघासारख्या एक तुल्यबळ संघासमवेत खेळत असताना चांगली लढत देताना आपल्याला पाहायला मिळतोय सत्तेश्वर रणगोळी संघ पुन्हा एकदा 3च्या डिफेन्स मध्ये यादीच्या चढाईमध्ये देखील सुपर टॅकल निश्चितच केला होता धन्यवाद या ठिकाणी कोरडेगावचे बीट अंमलदार आणि लांदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्माननीय नवलेकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत मंडळाचे सन्माननीय गोंधळी साहेब रामकृष्ण गोंधळी यांना विनंती करतो की त्यांना पुष्प देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आहे त्यांच्यासमोर प्रथमेश वारीक हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मंडळाच्या वतीने त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येतं सन्मान होतोय पूर्णे बीटचे सन्माननीय नवाळे साहेब यांना सन्मानित करण्यात येते आणि वारिक साहेब यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येते राज धन्यवाद सर दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय पुन्हा एकदा 3 मोरी मैदानावरती प्रशांत जर्सी क्रमांक 1 एक महत्वाचा मोहरा सत्तेश्वर रणगोळी संघाचा परंतु या चढाईवरती मात्र त्याचप्रमाणे विजय गुरव या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही या ठिकाणी पुष्प देऊन सन्मानित करण्यात येते धन्यवाद येस थँक्यू सर दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय गुण प्लेअर असेल गोपाळकृष्ण अग्रवाडी संघ 10 गुण सत्तेश्वर रणगोळी संघ 10 गुण इथे मात्र 3री चढाई असेल दोन्ही संघ बरोबरीने आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे 3 विरुद्ध 1 चाललेला सामना 2-1ची फील्ड इथे सजवली आहे दोन्ही कॉर्नर इथे हात टाकण्याचा प्रयत्न इथे मात्र जबरदस्त डबल टाळून आपल्याला पाहायला मिळतं तन्मयाच्या माध्यमातून लाजवाब टॅकल वारंवार सुपर टॅकल करताना आपल्याला पाहायला मिळतं गोपाळकृष्ण अग्रवाडी संघ 2 गुणांची कमाई करेल आतापर्यंत एकूण 4 सुपर टॅकल यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले आहेत सेमीफायनलचा महत्वाचा सामना आणि त्या सामन्यामध्ये एकूण 4 सुपर टॅकल फर्स्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळत गोपाळकृष्ण अग्रवाडी संघाकडून आणि इथे मात्र फ्रंट ब्लॉकला येतोय प्रशांत आपल्या छातीवरती घेतलाय आणि रायडरला जावं लागेल मैदानाच्या बाहेर 1 गुण मिळतो सत्तेश्वर रणगोळी संघाला प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 1 च्या माध्यमातून पुन्हा एकदा 3 मोरे मैदानावरती गोपाळकृष्ण अग्रवाडी संघाचा जर आपण विचार केला तर या आधीच्या 2 ते 3 मिनिटांमध्ये निश्चितच वारंवार सुपर टॅकल केले 3च्या डिफेन्स मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय एकूण 4 सुपर टॅकल आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाले आणि पुन्हा एकदा वारंवार सुपर टॅकल केले जात आहेत 2 गुण मिळत आहेत गोपाळकृष्ण अग्रवाडी संघाला गुण फरक असेल गोपाळकृष्ण अग्रवाडी संघ 14 गुण सत्तेश्वर रणगोळी संघ 11 गुण आता मात्र 3 गुणांनी आघाडीवरती आपल्याला पाहायला मिळतोय गोपाळकृष्ण अग्रवाडी संघ गत वर्षीचा उपविजेता संघ होता गोपाळकृष्ण अग्रवाडी संघ आणि पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये
सेमीफायनलमध्ये लढत देताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि गेल्या वर्षी अपुरं राहिलेले स्वप्न यावर्षी पूर्ण केलं जाईल का गोपाळकृष्ण अग्रवाडी संघाकडून. सुजित कामेरकर चढाईसाठी दाखल झालाय. तर मध्यंतरासाठी खेळ थांबवला गेलाय. गुण फलक असेल गोपाळकृष्ण अग्रवाडी संघ 14 गुण, सप्तेश्वर रणगोळे संघ 11 गुण. नाममात्र 3 गुणाची आघाडी असेल गोपाळ. या ठिकाणी हा सेमीफायनलचा दुसरा सामना चालू होतोय. अगरवाडी संघाकडून 4च खेळाडू मैदानामध्ये आक्रमण करतोय तो सप्तेश्वर वनगुळे संघाचा हा खेळाडू पाहूया. आपल्या चढाईनं चपळ गतीची चढाई, आपल्या चढाईनं या ठिकाणी आपल्या संघासाठी गुण कमवतोय की त्याला पकडण्यामध्ये गोपाळकृष्ण अगरवाडी सज्ज होते आणि हा काही गुणांची कमाई न करता रिकाम्या हाताने परतलेला हा पुन्हा एकदा आक्रमण होत आहे अगरवाडी संघाकडून, गोपाळकृष्ण अगरवाडी संघाकडून आणि रिकाम्या हाताने परतलेला हा चढाईपटू. धन्यवाद राज. येस धन्यवाद, थँक्यू सर. बरोबर पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. मध्यंतरानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली आहे. सामन्याच्या अंतिम पर्वामध्ये आपण बसलोय. गुणफलक असे येईल सप्तेश्वर रणगोळे संघ 11 गुण, गोपाळकृष्ण अगरवाडी संघ 14 गुण. नाममात्र 3 गुणांची आघाडी असेल गोपाळकृष्ण अगरवाडी संघाकडे. इथे या सामन्यावरती जर विजय मिळवायचा असेल तर गोपाळकृष्ण अगरवाडी संघाला अजून इथे खेळ भरावा लागेल. गतवर्षी राहिलेलं स्वप्न इथे पूर्ण करायचं असेल तर निश्चितच चांगल्या खेळाचं प्रचिती द्यावे लागेल. तिसरी चढाई असेल डू ऑर डाय रेड, जर्सी मग 12 याच्यावरती विश्वास दाखवलाय. 4 मोर मैदानावरती असताना 2 गुणची फील्ड ते सजवली आहे. बोनस गुण अवश्य टचपॉइंटची असेल इथे आवश्यकता. खोलवरती चाललेला डिफेन्स आपण पाहतोय. सुजल कामेरकर लेफ्ट कॉर्नरला त्याच्यापासून थोडासा सावध खेळ आजमाव करावा लागेल. जर्सी मग 12 याला त्याच्या माध्यमातून जबरदस्त अँकल आणि तन्मय याच्या माध्यमातून जबरदस्त थायवल आपल्याला पाहायला मिळतोय. थायवलच्या स्वरूपात राईट होतोय गाड्या. 1 गुण मिळतोय गोपाळकृष्ण अगरवाडी संघाला. पृथ्वीवर दाखल असेल गोपाळकृष्ण अगरवाडी संघाचा योगेश. तिसऱ्या चढाईवरती आपल्याला पाहायला मिळेल डू ऑर डाय रेड. एक नंबर त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. किती गुण दिले जातील असेल. पंचांची वाद घालायचं नाहीये. पंचांच्या माध्यमातून घेतला गेलेला निर्णय याचा मान राखायचंय. दरम्यान पुन्हा इथे सामन्याला सुरुवात केली जाते. एक महत्वाची चढाई आपण पाहिली योगेशाच्या माध्यमातून. 2 गुणांची चढाई राहिली. प्रशांत अजूनही मैदानावरती जस्ट मग एक सर्वेश्वरांनी याच्या माध्यमातून फ्रंटला आला होता आणि तुमचा जोर घेऊन त्याला मिळण्याच्या पलीकडे झोपून दिले. 2 गुणांची कमाई. प्रशांतच्या माध्यमातून देखील चांगली चढाई आपण पाहिली आहे. 2 गुणांची कमाई. गुणफलक असेल सप्तेश्वर रणगोळे संघ 13 गुण, गोपाळकृष्ण अगरवाडी संघ 17 गुण. राईडिंगवरती पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. योगेश 4च्या डिफेन्समध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. 2-2ची फील्ड सजवली आहे. या आधीच्या चढाईमध्ये जबरदस्त लाईन जम्प त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 2 गुण त्या चढाईमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. परंतु या चढाईमध्ये थोडंसं सावध पवित्र आजमवतोय. रेड व्हॅलिड केली जाते. 27 ते 28 सेकंद इथे खर्ची बांधली जाताना आपल्या क्रीडांगणामध्ये सुरू परतलाय. दाखल असेल जर्सी क्रमांक 1च्या माध्यमातून प्रशांत पुन्हा एकदा चढाईसाठी दाखल झाला. या आधीच्या चढाईमध्ये 2 गुण घेऊन आपल्या संघाच्या क्रीडांगणामध्ये सुरू परतला होता. परंतु आता मात्र खाली चढाई त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रत्युत्तर दाखल असेल गोपाळकृष्ण अगरवाडी संघाकडून जर्सी क्रमांक 8 4च्या डिफेन्समध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. 4 विरुद्ध 1 झालेला सामना. आता मात्र गोपाळकृष्ण अगरवाडी संघ या खेळाची गती मंदावताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्याकडे असलेली आघाडी इथे मात्र कायम ठेवताना आपल्याला पाहायला मिळेल. गतवर्षीच्या स्पर्धेमधील उपविजेता संघ राहिला होता आणि पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये गतवर्षी राहिलेलं अपुरं स्वप्न इथे पूर्ण केलं जाईल का गोपाळकृष्ण अगरवाडी संघाकडून. त्यांच्या समवेत भिडलेला जय भवानी देवरी संघ देखील या स्पर्धेमध्ये या वर्षी फायनलला पोहोचलाय आणि त्यांना लढत देण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोपाळकृष्ण अगरवाडी संघ आघाडीवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु इथे पलटवार केला जाईल का सप्तेश्वर रणगोळे संघाकडून.
दरम्यान इथे खाली चढाई आपल्याला पाहायला मिळते. कोणत्याही स्वरूपाचा गुण इथे घेतला जात नाहीये. रेड व्हॅलेट करून आपल्या क्रीडांगणामध्ये सुरू परतलाय. आणि निश्चितच विनय गौरव यांनी जर तिसरी चढाई असेल डू ऑर डाय रेड जर्सी क्रमांक 1 आपल्याला पाहायला मिळतोय. 6च्या डिफेन्स मध्ये खेळत असताना 2-2-2 ची फील्ड इथे सजवली गेली आहे. बोनस गुण असेल. बोनस गुण किंवा टचपॉईंट कोणत्या सर्व गुण घेतला जाईल. पॉईंट घ्यावा लागेल. आता मैदानाच्या बाहेर जावं लागेल. वेळच्या अभावी इथे मात्र थोडंसं संयम राखावा लागेल. दोन गुणांची कमाई केली जाते. डोअर डायरेक्ट मध्ये इथे मात्र थोडं संयम राखायचा होता. तो संयम मात्र इथे राखला गेला नाही. प्रत्युत्तर दाखल असेल योगेशच्या माध्यमातून. जर्सी 12 योगेश आपल्याला पाहायला मिळतोय. 4 मोरी मैदान 5 मोरी मैदानावरती असताना 2-1-2 ची फील्ड इथे सजवली गेली आहे. जर्सी क्रमांक 1 प्रशांत पुन्हा एकदा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 4 मोरी मैदानावरती असताना 2-2 ची फील्ड इथे सजवली गेली आहे. गुण असेल गोपाळ कृष्ण अगरवाडी संघ 18 गुण. सतीश रंगोळे संघ 15 गुण. अजूनही 3 गुणांवरती पिछाडीवरती असलेला आपल्याला पाहायला मिळतो सतीश रंगोळे संघ. मध्यंतरानंतर जर आपण पाहिलं तर मध्यंतरानंतर देखील दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाते. योगेश पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झालाय. 5 मोरी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. सतीश रंगोळे संघ क्रीडांगणामध्ये इथे मात्र राईट कॉर्नर प्रशांत खोलवरती जाऊन हँड टच करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय. 2-1-2 ची फील्ड इथे सजवली गेली आहे. थोडंसं टीम कॉम्बिनेशन इथे बिघडताना आपल्याला पाहायला मिळते सतीश रंगोळी संघाचं. परंतु वेळापूर्वी इथे मात्र आपल्या क्रीडांगणामध्ये परतावं लागेल. योगेशाला रेड व्हॅलेट केली जाते आणि आपल्या क्रीडांगणामध्ये सुरू परतला आहे. प्रत्युत्तर दाखल असेल. जर्सी क्रमांक 1 प्रशांत आपल्याला पाहायला मिळतोय सतीश रंगोळी संघाचा. 4च्या डिफेन्स मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. 2-2 ची फील्ड इथे सजवली गेली. राईट कॉर्नरला सर्व्हिस करंबळे आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट कॉर्नरची चाललेली चढी दोन्ही कव्हर इथे हालता टाकण्याचा प्रयत्न प्रशांतच्या माध्यमातून केला जातोय. योगेश अजूनही मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र खाली चढी प्रशांतच्या माध्यमातून रेड व्हॅलेट केली जाते आणि आपल्या क्रीडांगणामध्ये सुरू परतला आहे. अजूनही 3 गुणांनी आघाडीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता मात्र तिसरी चढाई असेल. कचऱ्याची घंटी डू ऑर डाय रेड करा किंवा मला मैदानाच्या बाहेरचा रस्ता धरा अशा स्वरूपाची ही चढाई असताना योगेश पेगे इथे मात्र धमाल कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट कॉर्नरवरती खोलवरती जाऊन अटॅक करण्याचा प्रयत्न आणि तदनंतर मात्र राईट कॉर्नरवरती रॅपिडली शॉट करून हँडच्या स्वरूपात राईट कॉर्नर बाद केलाय. 1 गोष्ट टू गोपाळ कृष्ण अगरवाडी. सामन्याला सुरुवात केली जाते. जर्सी क्रमांक 1 पुन्हा एकदा रायनिंग वरती सज्ज झालाय. 5 मोरी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. सजवली गेली आहे आणि इथे मात्र लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने जबरदस्त अँकल होल्ड राईटला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. 1 गोष्ट गोपाळ कृष्ण अगरवाडी. आणि इथे मात्र गोपाळ कृष्ण अगरवाडी संघामध्ये फेरबदल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. वेळ द्यायला पुन्हा एकदा संघामध्ये स्थान दिलं झालंय. फर्स्ट हाफ मध्ये थोडीशी विश्रांती आणि त्यानंतर मात्र सामन्याच्या अंतिम पर्वामध्ये वेळ द्यायला पुन्हा एकदा मैदानावरती उतरवलंय. योगेश पुन्हा एकदा चढाई मार्गावरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. सुपर टॅगची सुवर्ण संधी. फर्स्ट हाफचा जर आपण विचार केला तर निश्चितच गोपाळ कृष्ण अगरवाडी संघाकडून एकूण 5 सुपर टॅगल आपल्याला पाहायला मिळाले. परंतु या आत्ताच्या घडीला सतीश रंगोळे संघाला हा पराक्रम करावा लागेल. आपण असलेली पिछाडी इथे भरून काढावी लागेल. वारंवार मल्टीपॉईंट रेड स्कोर करावे लागतील सतीश रंगोळे संघाला. परंतु योगेश आता या खेळाची गती मंदावताना आपल्याला पाहायला मिळेल. 5 गुणांची आघाडी घेऊन खेळत असताना
गोपाळ कृष्ण अग्रवाडी संघ आपल्याला पाहायला मिळते. प्रशांतला इथे आता मात्र शांत राहून चालणार नाहीये. वारंवार मल्टिपल रेड्स इथे करावे लागतील. डिफेन्स मध्ये देखील चांगला सहकार्य त्यांना द्यावं लागेल. सतीश रणगोळी संघाला इथे मात्र जबरदस्त टॅकल आपल्याला पाहायला मिळतोय. अंबुजा सिमेंट सूट की नाही सर्वेश करंबे त्याच्या समोर येतोय. 1 गुण मिळतोय गोपाळ कृष्ण अग्रवाडी संघाला. लाजवाब टॅकल आपल्याला पाहायला मिळालं. चांगलं सांघिक प्रदर्शन यांच्या माध्यमातून गोपाळ कृष्ण अग्रवाडी संघाला 1 गुण मिळतोय. प्रत्युत्तर दाखल असेल योगेशच्या माध्यमातून. 2 मोरे मैदानावरती असताना सामन्यातील अंतिम काही मिनिटांमध्ये आता मात्र सतीश रणगोळी संघावरती ऑलआउटचं सावट आलेलं आपण पाहतोय. 2 मोरे मैदानावरती असताना रायटिंग वरती योगेश आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही डिफेंडरला इथे मात्र एक कोपऱ्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय. आणि इथे मात्र लेफ्ट कॉर्नरवरती जर्सी क्रमांक 6 याच्यावरती अंत्याच्या स्वरूपात दावा केला जातोय. 1 मोरा गारद होईल. 1 गुण मिळतोय गोपाळ कृष्ण अग्रवाडी संघाला. आणि आता मात्र गोपाळ कृष्ण अग्रवाडी संघ बक्कम सिरी देताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा मोगरा आपल्याला पाहायला मिळेल सतीश रणगोळी संघाला. जर्सी क्रमांक 11 गुण फलक असेल. सतीश रणगोळी संघ 15 गुण, गोपाळ कृष्ण अग्रवाडी संघ 22 गुण. 7 गुणांनी अग्रवर्ती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. तन्मय इथे मात्र थोडासा डबल माइंडेड झाला होता. आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा जबरदस्त टीम वर्क आपल्याला पाहायला मिळाला. चांगलं सांघिक प्रदर्शन. दोन्ही संघांना 1-1 गुण दिला जातोय. सामना सामन्यासाठी शेवटी 5 मिनिटं शिल्लक. गुण फलक असेल सतीश रणगोळे 16 गुण. आणि अंतिम 5 मिनिटांमध्ये इथे मात्र ऑल आउट स्वीकारला आहे सतीश रणगोळे संघाने. आणि पुन्हा एकदा नव्या उमेदीने आणि नव्या जिद्दीने खेळण्यासाठी सज्ज झालाय का? इथे कमबॅक करायचं असेल तर निश्चितच प्रशांत शांत राहून चालणार नाहीये. आपल्या माध्यमातून चांगला खेळ इथे प्रदर्शित करावा लागेल. सुजय याच्यावरती जबरदस्त तोटेज आपल्याला पाहायला मिळतोय. 1 गुण मिळतो सतीश रणगोळे संघाला. सामना अंतिम पर्वामध्ये पोहोचलाय. इथे मात्र काय घडणार आहे? छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025 मध्ये फायनल मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ कोणता असणार आहे? आणि 5 मिनिट शिल्लक. 5 मिनिटांमध्ये निकालात येणार आहे. गुण फलक असेल सतीश रणगोळे संघ 17 गुण, आणि इथे मात्र शिकार झाले गुणाची. योगेशाची अंतिम निर्णायक मिनिटांमध्ये शिकार केली गेली आहे. 1 गुण मिळते सतीश रणगोळे संघाला. सामना सामन्यासाठी शेवटी 4 मिनिटे शिल्लक. आणि 4 मिनिटे शिल्लक असताना गोपाळ कृष्ण अग्रवाडी संघाचे महत्वाचे 2 मोरे मैदानाचे पाठी आपल्याला पाहायला मिळतील. योगेश पेगे मैदानाच्या बाहेर, सुजल कांदेरकर मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळेल. परंतु अजूनही वेद मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फर्स्ट मध्ये विश्रांती दिली गेली होती, परंतु त्यानंतर मात्र आता महत्वाच्या क्षणी त्याला मैदानावरती स्थान देण्यात आलंय. आणि आपल्या संघाला ते तारू शकेल का? योगेश मैदानाच्या बाहेर असताना आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन आपल्या संघाला फायनल पर्यंत प्रवेश करून देईल का वेद? हे पाहणं निश्चितच रोमांचकर ठरणार आहे. परंतु प्रशांत याची कामगिरी इथे मोलाची ठरणार आहे. इथे जर हिरो बनायचं असेल तर निश्चितच मल्टिपल रेड्स वारंवार करावे लागतील. योगेश मैदानाच्या बाहेर आहे, त्याचा फायदा इथे उठवावा लागेल. वारंवार इथे चढायांमध्ये गुण घ्यावे लागतील, मल्टिपल रेड्स इथे करावे लागतील. समोरच्या संघाला जर लवकर आला दिला तर पुन्हा एकदा प्रशांत एका गुणाची कमाई करतोय. 1 गुण मिळतो सतीश रणगोळे संघाला. सामना सामन्यासाठी शेवटी 3 मिनिटे शिल्लक. जर पुन्हा त्या सामन्याकडे वळतोय. गुण फलक असेल सतीश रणगोळे संघ 19 गुण, गोपाळ कृष्ण अग्रवाडी संघ 26 गुण. इथे जर गोपाळ कृष्ण अग्रवाडी संघ ऑलआउटच्या दिशेने जर आपल्याला जाताना पाहायला मिळाला तर हा सामना निश्चितच बरोबरीला येईल. आणि या स्पर्धेमधील पहिला टाय सामना आपल्याला पाहायला मिळेल का? अत्यंत कौशल्य झालेला सामना आपण पाहतोय. 4 मोरे मैदानावरती राईट कॉर्नरला सर्वेश, लेफ्ट कॉर्नरला तन्मय आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 1 चढाईसाठी दाखल झालाय. 2 महत्वाचे मोरे जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही पाय आपल्या खुशीत घेतले. जबरदस्त जंप. आणि त्यानंतर मात्र रायडरला मैदानाच्या बाहेर काढलाय. तिसरी चढाई वेद चढाईसाठी दाखल झालाय. 6 मोरे मैदानावरती असताना इथे मात्र जबरदस्त सांघिक प्रदर्शन फ्रंटसाठी आला. जर्सी क्रमांक 12 आणि तितकं चांगलं सांघिक प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. सामना सामन्याच्या शेवटी 2 मिनिटं शिल्लक. इथे मात्र जबरदस्त काय करायला तन्मयाच्या माध्यमातून 1 गुण मिळतोय.
गोपाळकृष्ण अग्रवाडी संघाला महत्वाचा मोहरा योगेश पुन्हा एकदा मैदानावरती रिलाय होऊन चढाईसाठी दाखल झालाय, परंतु आता मात्र सामन्यातील अंतिम 1.5 ते 2 मिनिटे शिल्लक असताना सतीश रणगोळे संघाचा महत्वाचा मोहरा प्रशांत आता शांत होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या बाहेर गेलाय आणि गोपाळकृष्ण अग्रवाडी संघ इथे आता खेळाची गती मंदावताना आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याकडे असलेली ही 8 गुणांची आघाडी इथे कायम ठेवेल. इथे जर कमबॅक करायचं असेल नक्कीच सतीश रणगोळे संघाला संकटमोचक बनून कोण येणार आहे, हे संकट कोण तारेल. मग एक वारंवार चढाई करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 मैदानावरती असताना सुजल त्याच्या हाताला योगेश आपल्याला पाहायला मिळतोय. 2-2 ची फील्ड जमली गेली आहे. पहिलाच फायनलिस्ट आपल्याला पाहायला मिळालाय जय भवानी देवते आणि 1 मिनिटामध्ये आपल्याला पाहायला मिळेल दुसरा फायनलिस्ट संघ कोण असणार आहे. सामना संपण्यासाठी अंतिम 1 मिनिट शिल्लक असताना 9 गुणाची आघाडी घेऊन खेळताना आपल्याला पाहायला मिळते गोपाळकृष्ण अग्रवाडी संघ. या सामन्यामध्ये आपल्याला औपचारिकता पाहायला मिळेल का की कोणी त्या चमत्कार करणार आहे सतीश रणगोळे संघाकडून. आणि इथे मात्र जबरदस्त लाईन जम्प पकडून टाकण्यासाठी आला होता, तर नंतर मात्र जबरदस्त जम्प शोल्डर सपोर्ट घेतला, मिड लाईन वरती झोपून दिले, गुण मिळतोय गोपाळकृष्ण अग्रवाडी संघाला. आणि आता मात्र निराश आणि हताश होताना आपल्याला पाहायला मिळतोय सतीश रणगोळे संघात. करंडदेवी चषकामध्ये देखील पराभवाचा श्वास चाकावा लागला होता सतीश रणगोळे संघाला. आणि इथे मात्र पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज चषक या स्पर्धेमध्ये देखील विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते गोपाळकृष्ण अग्रवाडी संघ. एक गुण मिळतोय धर्माने. ते सामना संपलाय आणि फायनल मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ ठरलाय गोपाळकृष्ण अग्रवाडी संघ. विजेत्या संघाच्या हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाच्या हार्दिक आभार. या